मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये मंत्रिमंडळाचा शपथविधी हा 15 डिसेंबरला झाला आणि आज आहे 2 जानेवारी. 17 दिवस हा मधला कालावधी गेला आणि या 17 दिवसामध्ये महाराष्ट्र सरकारमधले असे 19 मंत्री आहे की त्यांना आपला पदभार स्वीकारायला टाईमच नाही भेटला. म्हणजे याच्यावरून कळतं की इलेक्शनमध्ये हे लोकांना ज्या पद्धतीने आश्वासन देतात, लोकांना ज्या पद्धतीने हे लोक इन्फ्लुअन्स करण्याचा प्रयत्न करतात, पण यांची वस्तुस्थिती अशी आहे की यांना ना लोकांचं, ना जनतेचं, ना राज्याचं काही घेणं देणं नाही आहे. यांना यांच्या आवडीची खाती पाहिजे. जो आमदार झाला आहे त्याला मंत्री व्हायचं आहे, जो मंत्री झाला आहे त्याला आवडीचं मलाईदार खातं आपल्या पदरात पडून घ्यायचं. आणि हे नाराजी नाट्य गेले 17 दिवस सुरू आहे. आणि महाराष्ट्रामध्ये पहिल्या दिवसापासून म्हणजे 23 नोव्हेंबरला निकाल लागल्यापासून मुख्यमंत्री पदावरून आपण बघितलं, त्यानंतर गृहमंत्री पदावरून आपण बघितलं है ना, त्यानंतर खाते वाटपावरून, मंत्रिमंडळाच्या विस्तारावरून, पालकमंत्री पदावरून आणि आता हे पदभार स्वीकारण्यावरून मंत्रिमंडळाला ज्या तत्परतेने शपथ घेतली है ना, तेवढ्याच तत्परतेने आपली जबाबदारी म्हणून, जनतेचे सर्वसामान्यांचे कामं म्हणून या लोकांनी शपथ घ्यायला पाहिजे होती. आता ज्या मंत्र्यांना ज्यावेळेस प्रसारमाध्यमांनी यांच्याशी संपर्क केला, तर यांचं असं म्हणणं होतं की काही मंत्री हे परदेशी होते, काही कौटुंबिक आणि खाजगी कामामध्ये व्यस्त होते, असं यांचं म्हणणं आहे. पण हे लोक ज्यावेळेस मंत्रिमंडळाचा विस्तार होतो आणि मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये यांचं ज्यावेळेस नाव येतं त्यावेळेस हे परदेशात जात नाही, त्यावेळेस यांचं खाजगी कार्यक्रम किंवा घरातलं काही लग्न कार्य निघत नाही. हे कधी निघतं की आवडीचं खातं नाही मिळालं, मलाईदार खातं आपल्याला नाही भेटलं, तर आपण पदभारच नाही स्वीकारायचा, राज्याच्या 13 कोटी जनतेला वेठीस धरायचं. आपल्या मतदारसंघाच्या लोकांनी, ज्या लोकांनी आपल्याला एवढा विश्वासाने निवडून दिले, त्या लोकांना वेठीस धरायचं. आणि हे जे पदभार स्वीकारलं नाही आहे यामध्ये PWD डिपार्टमेंट, अन्न औषध प्रशासन यासारख्या अत्यंत महत्त्वाच्या खात्यांचा मंत्र्यांचा सुद्धा समावेश आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये आता हे महायुतीचं सरकार आहे का नाराजवीरांचं सरकार आहे तेच कळणार.